नमस्कार बाळांनो, नवरात्रीची मजेदार गोष्ट गावातील खोडकर गोंड्या। ऐका बाळांनो, एकदा एका छोट्या गावात होता छोटा गाव होता। त्या गावात गोंड्या नावाचा एक छोटा खूप खोडकर मुलगा राहत होता। गोंड्याला नेहमी मस्ती करायला आणि सगळ्यांना हसवायला खूप आवडायचं। गावात नवरात्री आली होती। सगळीकडे लाईट्स, रांगोळ्या, फुलांची सजावट, ढोल ताशे आणि दांडिया सुरू होते। गोंड्याने ठरवलं, या नवरात्रीत मी सगळ्यांना खूप मजा करून देणार। ऐका बाळांनो, मजेशीर गोष्ट आहे। पहिल्या दिवशी गोंड्याने आपले कपडे उलटे घातले आणि गावात नाचायला लागला। लोकांना वाटलं की हा नवरात्रीचा नवा डान्स स्टाईल आहे आणि सगळे त्याच्यासारखे नाचू लागले। आहे ना मजेशीर? दुसऱ्या दिवशी त्याने सगळ्या मुलांना गोळ द्यायचं वचन दिलं, पण गोंड्याच्या डब्यात त्याने लाडवासोबत चिंच ठेवल्या। मुलांनी एक घास घेतला आणि सगळ्यांनी एकदम "अरे किती आंबट आहे असतं" असं म्हणत मजा केली। अशा खोड्या करत गोंड्या रोज सगळ्यांना हसवत होता। शेवटच्या दिवशी 9व्या दिवशी गावातील लोकांनी गोंड्याला पकडलं आणि म्हणाले, गोंड्या, आज तू कोणती खोडी करणार आहेस सांग बरं? गोंड्याने मोठं स्मित करत म्हटलं, आज मी खोडी नाही करणार, कारण आज मी माझ्या आईसोबत देवीचं दर्शन घ्यायला जाणार आहे। हे ऐकून सगळ्यांना खूप आनंद झाला। गावकरी म्हणाले, खोडकर गोंड्यामुळेच या नवरात्रीत सगळ्यांनी खूप मजा केली। आहे ना मजेशीर बाळांनो गोष्ट? आणि मग सगळे मिळून देवीसमोर नाचले, गाणे गायले आणि नवरात्रीचा शेवट हसत खेळत केला। मुलांना शिकवण, बाळांनो, सगळ्यांना हसवणं खूप छान, पण योग्य वेळी गंभीर होणं आणि देवीला वंदन करणंही तितकंच महत्त्वाचं आहे बरं का? गोष्ट आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब